माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता काय ना, मी आज लाईव्हवरती बोलणार आहे की माझी लाईव्ह जी होती तर ती कशी बंद झाली होती। तर माझा मुलगा शेतामध्ये आला, तुम्हाला माहीतच, मी शेतातले व्हिडिओ जास्त तर टाकत असते किंवा शेतातला भाजीपाला वगैरे किंवा त्याची शेतातली जी रेसिपी असते ती मी दाखवत असते। तर त्या दिवशी काय झालं होतं, माझा मुलगासुद्धा माझ्यासोबत आला होता आणि तो म्हणत होता की मम्मी आज लाईव्ह घ्यायची का। मी शक्यतो लाईव्ह काही घेत नाही, मी एक दोन वेळेसच मी लाईव्ह घेतलेली आहे, कारण काय ना, कॅमेरा धरायलाच कोणी राहत नाही, तर लाईव्ह कशी घ्यायची हा मोठा प्रश्न। कारण आपण शेतामध्ये काम करणार आहे की लाईव्ह घेणार आहे असं होऊन जातं, तर त्यामुळे मी लाईव्ह शक्यतो टाळते। आणि तिथे काय झालं होतं, जेव्हा तो लाईव्ह घेत होता तर तेव्हा आम्ही फुलं तोडत होतो आणि बरेचसे लोक आहे ना त्यामध्ये जॉईन झाले होते की म्हणजे मेसेज वगैरे येत होते, सबस्क्राईबसुद्धा वाढत होते आणि मला असं वाटलं चला खूपच छान आहे इथं, कारण 500-600 लोक त्यामध्ये जुडले होते। तर आम्हालासुद्धा चांगलं वाटलं की चला एवढे लोक आपल्या शेताला बघत आहेत, लोक जुळत गेले, तर आम्हालाही खूप छान वाटलं की चला लाईव्हमध्ये एवढे सारे लोक येत आहे। तर काय ना, आम्ही तिथं चिमण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे दाना पाणी वगैरे आम्ही ठेवत असतो उन्हाळ्यामध्ये। तर तो म्हणे की मी ना चिमण्यांची जी टोकरी आहे ना तर ते मी दाखवतो, तर म्हटलं चल छान आहे, काय म्हटलं दाखव। आता काय ना, फुल तोडता वेळेस आम्ही सुद्धा पाणी पिण्यासाठी विहिरीवर आलो होतो आणि झालं असं की त्याने ते टोकरे वगैरे दाखवले आणि जसंच त्याने विहिरीकडे कॅमेरा केला तर तसंच त्याने सांगितलं की हे आमचे चिमण्यांचे टोकरे वगैरे आहे आणि कॅमेरा दुसरीकडे केला आणि तिथे त्याने सांगितलं की ही आमची विहीर आहे। जसं त्याने विहीर म्हटलं तर कॅमेरा जो लाईव्ह होती आपली यूट्यूबची तर ती लगेच तिथे बंद झाली आणि लगेच एक ईमेल आला तिथे की तुमची जी लाईव्ह स्ट्रीम आहे ना ती बंद करण्यात आलेली आहे आणि तुम्ही यूट्यूबच्या पॉलिसीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे तुमची लाईव्ह स्ट्रीम ही बंद करण्यात आलेली आहे। तर मला तेवढंच म्हणजे माझ्याकडून काय मिस्टेक झाली होती, तर मी ना तिथे त्या व्हिडिओमध्ये मी माझा आवाज द्यायला पाहिजे होता। आता यूट्यूबला तिथे वाटलं की लहान मुलगा आहे आणि तो एकटा तिकडे तिकडे फिरत आहे असं त्यांना वाटलं, तर त्यामुळे त्यांनी ती माझी लाईव्ह स्ट्रीम बंद केली आणि मला लगेच ईमेल आला। तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची एज व्हेरिफिकेशन करा। तर शेतात तर काही डॉक्युमेंट नाही राहत आपले, मग घरी आलो आम्ही एज व्हेरिफिकेशन केली आणि एज व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी आणखी एक मेसेज पाठवला की हो म्हणजे तुम्हीच आहे हे म्हणजे जे चॅनल उघडलं आहे तर हे तुम्हीच आहे असं त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर माझी लाईव्हची स्ट्रीम तिथे काही सांगण्यात आलेली नव्हती की तुमचं चॅनल किती दिवस बंद राहणार आहे, की काय 15 दिवस का 1 महिना की 3 महिने, असं तिथे काहीच नव्हतं। तर मला खूप टेन्शन आलं होतं, म्हटलं आता गेली लाईव्ह आपली, म्हणजे शक्यतो तर मी करतच नाही, पण तरीसुद्धा कुठंतरी एक धक्का होता तो आणि असं वाटलं की नको आता आपली एकही मिस्टेक नको व्हायला। 2-3 दिवस तर मला असं वाटलं की चला नाही आता काहीच नाही करायचं, आपल्याला हे द्यायचं सोडून, कारण काय एवढी मेहनत आपण पुढं करू आणि जर कधी ते बंद झालं तर काय करायचं। आणि 2-3 दिवस मी काही व्हिडिओ टाकलेच नाही। त्यानंतर मला असं वाटलं, आणखीन असं वाटलं की नाही करायला पाहिजे, आपण जे होईल ते होईल। मग वापस मी माझे जे नॉर्मल जे व्हिडिओ होते तर मी ते टाकायला सुरुवात केली। तर काय ना 24 तारखेला मागच्या महिन्यात त्यांनी लाईव्ह स्ट्रीम ही माझी बंद केली होती, 24 जून, आणि नंतर एका महिन्यानंतर 24 जुलैला त्यांनी माझी लाईव्ह स्ट्रीम ही वापस चालू केलेली आहे। तर मला तर चांगलंच वाटलं, पण काय ना, तुम्ही सुद्धा अशी मिस्टेक नको करायला म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे की खूपच वेळेस नवीन यूट्यूबर, मी सुद्धा नवीनच आहे, मी काही जास्त जुनी नाही, मी नवीनच आहे, पण तुम्ही नको मिस्टेक करायला म्हणून हा मी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे की लहान लेकरांना जर कधी तुम्ही घेत आहात तर तुमचा आवाज नक्कीच त्यांना द्या। शक्यतो लहान मुलांना घेऊच नका आपल्या व्हिडिओमध्ये, आणि घेसाल तर त्यांना तुमचा आवाज हा म्हणजे आपण त्यांना आवाज दिलाच पाहिजे की काय करतोय काय नाही असं तसं। तर ते माझ्याकडून ते मी आवाज नाही दिला, त्यामुळे त्यांनी ती यूट्यूब बंद करून टाकली होती, जी लाईव्ह होती ती बंद करून टाकलेली होती। आता मी लाईव्हला येणार आहे, म्हणजे मी लाईव्ह घेऊ शकते, जर कधी मला तुम्हाला माझी लाईव्ह बघायची असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि काय ना, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघायला विसरू नका। तर भेटूया अशाच छोट्याशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार।